हा सेकंड विकेटचा सामना आपण निश्चितच इथे परिपूर्ण करतोय. लाईव्हच्याद्वारे निश्चितच प्रक्षेपित होत नाही आहे, त्याच्यामुळे सेकंड विकेटचं चालू असलेला सामना त्याचे आपण इनपुट कळवतोय आपल्यापर्यंत. जाऊया पुन्हा एकदा पहिल्या विकेटवरती जो चालू होणारा सामना चालू होतोय तो म्हणजेच आराध्या आयन्स 11 आणि विरुद्ध दक्ष 11. यानंतर पुढील आपण जाणार आहोत दापोलीचा एक सुमधुर आवाज, अर्थातच द व्हॉइस ऑफ दापोली सनी सर मोहिते यांच्याकडे. चला धन्यवाद विशाल. जाऊयात पुन्हा एकदा मेन विकेटकडे, जिथे एका बाजूला आयांश आणि आराध्य 11 हा संघ असेल, तर दुसऱ्या बाजूला दक्ष 11. या दोन संघांमधले बॅटल असेल. पहिलाच बॉल क्रॉस द लाईन खेळायचा, बॅट बॉलचा या ठिकाणी संपर्क नसेल. फलंदाज थोडंसं शफल झाला होता आणि थोडंसं स्ट्रगल देखील पहिल्या चेंडूपासून करायला सुरुवात केली आहे. आपण पाहायला गेलं तर दक्ष 11 हा संघ स्पर्धेमध्ये अगदी उल्लेखनीय कामगिरी करणं गरजेचं राहील, कारण का दुसऱ्या बाजूला जो संघ आहे आयांश आणि आराध्य 11चा संघ, तो पहिल्या 2च्या 2 मॅच जिंकून आलाय आणि त्या दुसऱ्या बाजूला जो दक्ष 11चा संघ आहे त्यांच्यासाठी खूप या ठिकाणी महत्वाची मॅच असू शकणार आहे, कारण का त्याच्यात अजिबात शंका राहणार नाहीये. ह्या सकाळच्या सत्रामध्ये आपण सर्वजण जुळलेले आहात, त्या सर्वांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो, कारण का खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेला 4 शान देखील लागलेले आहेत. पहिल्याच बॉलवरती 4 धावा मिळाल्या, दुसऱ्या बॉलवरती 4 धावा मिळाल्या, जिथे तुषारच्या बॅटमधून चौकार पाहिला आपण. काय कमालचं असं क्रिकेट, कारण का दोन्ही संघांमध्ये अगदी पोटेन्शियल वाले खेळाडू आहेत आणि विद्वत्ता चांगली आहे, गुणवत्ता देखील आहे, प्रगल्भता पोटेन्शियल ठासून भरून असणारे खेळाडू. फुल टॉसला लॉंग लेगला भिरकावले, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. केवळ आणि केवळ एका जागेवरती आता संतुष्ट आणि समाधान मानावं लागेल. कॅप्टन्स आहेत कुणाल, टॉस जिंकला, सरळ फलंदाजीचं डिसिजन घेतलं आणि आता मात्र एक चांगला धावा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न त्यांचा देखील असू शकणार आहे. तुषार कुणालची जोडी गोलंदाजी ट्रॅकवरती वैभव आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना आपण वैभवला देखील बघू शकतो. त्या ठिकाणी मिडल गार्ड देखील घेतलं जाईल, लेग स्टिकला खेळलं गेलंय आणि इथे अगदी पॉझिटिव्ह अप्रोच, सकारात्मक दृष्टिकोनानुसार आपण खेळताना बघू शकतो. याला ते पोटेन्शियल आहे कुणालकडे, पण तो वैभव देखील कमी नाहीये. दक्ष 11 संघाचा प्रमुख गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये असो वैभव. ऑफला चांगला फटका केला, क्षेत्ररक्षक असेल, धावचीची संधी, जर का थ्रो केला गेला असता तर कुणाल धावचीत होण्याचे चान्सेस देखील बनू शकले असते, पण तो थोडासा कंट्रोल मध्ये दिसला क्षेत्ररक्षक, कारण का बॉलर त्याच्या इथे जर पालक स्टंप जवळ कोणच नव्हतं. ज्यावेळेला बॉलर फॉलो थ्रू मध्ये जातो ना, त्याच्यानंतर क्षेत्ररक्षकाला स्टंप जवळ जाणं गरजेचं असतं, पण तो ते गेले नाहीये. धावसंख्येचा विचार करूया. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले तर इथे ऑफला ड्राईव्ह केलाय, कव्हरच्या दिशेने चेंडू दणदण कर सीमा रेषा पार. इथे जर पाहायला गेलं तर सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा पेश आपण बघतोय. असं वाटलं होतं 4 धाव मिळून जातील, परंतु अंततः इथे खूप सारा स्ट्रगल आपल्याला फलंदाजांच्या माध्यमातून. सर किती रन्स या चेंडूवरती? यापुढची मॅच आना स्पोर्ट्स आणि आयुष 11 राजापूर या दोन संघांमध्ये हे बॅटल होईल. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती करतो टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे लगेच यायचं आहे. आपण टॉस बॉक्स कडे या लगेच. आपण आना स्पोर्ट्स धावसंख्या जाऊन पोहोचले तर 9 या आकड्यावरती षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय. आराध्य आयन्स 11 त्याचबरोबर दक्ष 11 या दोन संघांमधला बॅटल पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचले तर एकंदरीत 9 या आकड्यावरती.
गोलंदाजी ट्रॅक वरती छोट्या तनीचा गोलंदाज म्हणजेच प्रणित हा गोलंदाज आपण बघतोय. प्रणितकडे या ठिकाणी ती क्षमता चांगली आहे, परंतु आता या मॅच मध्ये स्वतःला इम्प्रूव्ह देखील करावं लागणार आहे. पहिलाच बॉल आहे, आडव्या बॅटने खायचा आहे, जिथे फलंदाज गतीला बीड देखील होतोय. म्हणजे हे कुठेतरी आपण पाहायला गेलं तर चुकीचं असेल. कुणाल इनफॉर्म फलंदाज आहे, त्याला तुम्हाला स्ट्राईक देणं गरजेचं राहतं, परंतु आता हा जो फलंदाज तुषार आहे ना, इथे मोठे फटके खेळतोय. बॅट बॉलचा संपर्क येत नाहीये. किमान तरी तुम्हाला 40 पेक्षा अधिक धावा करणं गरजेचं राहतील, तरच प्रतिस्पर्धी संघाला चेस करण्यासाठी ते डोई जड देखील जाऊ शकतील. एक्सपेक्टेड जर स्कोरचा विचार करायला गेलं तर एकंदरीत अपेक्षित असू शकतं की 35 ते 40 धावा बनतील इथून पुढे. या बॉलवरती मोठा प्रहार केलाय डीप स्कोअर लाईक बॉन्डरलाईनच्या दिशेनं. चेंडूवरती घणाघाती प्रहार, मिळतील धावा 4. येतोय दापोली प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार. काही कमालची फटकेबाजी इथून आपण पाहिली या फलंदाजाच्या माध्यमातून. म्हणजे याच फटक्यांसाठी ओळखला जाणारा फलंदाज कोण असेल तर तुषार आहे. म्हणजे सातत्यानं तुषार या नावाची चर्चा आपण देखील केली आहे. तुषार सांगतोय की नक्कीच की मला या मॅच मध्ये थांबायचं नाहीये, संघासाठी कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे, योगदान द्यायचं आहे मला, आणि त्याच कारणास्तव इथे मोठे फटके देखील त्याच्या साहाय्याने खेळले गेलेत. प्रत्येक बॉल वरती तो तुटून पडण्याचं काम करतोय. प्रत्येक बॉल वरती तो इथे गोलंदाजांवरती आक्रमण करतोय. आक्रमण करावं लागेल. या बॉल वरती पुल बनेगा सक्सेसफुल. यस, अ मॅक्सिमम मॅसिव्ह स्ट्रोक षटकार. काही फटकेबाजी चालले, शानदार फटकेबाजी. याच बळबुतावरती संघाची धावसंख्या आपण पाहतोय तर 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 19 धावा धाव फलकावरती आहेत. 19 फेब्रुवारी जवळ येते मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. तर नक्कीच आपल्या राजाची जयंती असत असताना सर्वांना एक आनंदाचा उत्साह असेल. चला पण मॅन ऑफ द मॅच कडे जाऊयात. ॲथलेटिक विजन स्पोर्ट्स या संघाचे नो डाऊट येस वन अँड ओनली सूरज कासेकर हा खेळाडू ठरलेला आहे मॅन ऑफ द मॅचचा वानकरी. ज्या सेकंड विकेटवरती आपण मॅच पाहिली, ॲथलेटिक विजन स्पोर्ट्स हा संघ जिंकला आणि त्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचचे वानकरी सूरज कासेकर आमचे परम मित्र देखील आहेत. सो त्यांना आपण अवॉर्ड देऊयात सर, मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊयात. अनर स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर आयुष 11 राजापूर या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना आपण विनंती करूयात. आणि त्याचबरोबर नो चेंडू देखील टाकलाय मॅचच्या आतमध्ये. तो सर्वांना घेऊन जाईल. जिथे गोलंदाजी करत असताना प्रणित एक्स्ट्राचे रन्स देखील खर्च करतोय. फ्री हिट आहे. या बॉल वरती मोठे प्रहार आता करण्यासाठी संधी मिळाली. आधीच एक्सपेन्सिव्ह षटक आपण या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिलं आहे. अगदी चाबूक फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, परंतु फ्री हिटचा बॉल आहे. इथे फलंदाज बाद होऊ शकत नाहीये. फ्री हिटचा चेंडू होता, कॅचर पकडली आहे आणि त्याच्यानंतर जर आपण पाहायला गेलं तर फलंदाजाला एक संधी मिळाली होती. धाव संख्या 24 ला जाऊन पोहोचल्या 24 ला. हॅलो, आपण पाहतोय या स्पर्धेतील हा दुसरा सामना. आराध्या आणि आयन्स 11 विरुद्ध दक्ष 11. 2 षटकांचा खेळ संपुष्टात झालाय आणि जवळपास 24 धावा या जोडल्या जात आहेत धफळकीवरती. खरं तर आपण पाहतोय तुषार असेल आणि सोबत कुणाल असेल,
हे दोन फलंदाज जे आहेत ते अतिशय आपण चांगल्या प्रकारची चांगल्या उत्तम दर्जाची फलंदाजी करतायत. 24 धावा आल्यात, 24 धावा जोडल्या गेल्यात आतापर्यंत 12 चेंडूंमध्ये. आपल्या मार्फत या 24 धावा लगावण्यात आपण यशस्वी राहिल्यात. कुणाल असतील, तुषार असतील, चांगली खेळी सादर करतायत. उत्तम दर्जाची आपल्याला क्रिकेट पाहायला मिळतोय या सामन्यामध्ये. आपण पाहतोय खरं तर आपण 12च्या सरासरीने चालू असलेला सामना आपण पाहतोय. 12च्या सरासरीने आलेल्या धावा आहेत, 24 जोडल्या गेल्यात धावफलकेवरती. स्कोर कार्डवरती निश्चितच कुणाल आहेत अजूनही स्ट्रायकिंग एंडवरती आणि त्यांची साथ देत आहेत. तो तुषार असतील. हलुचिक आयुष 11 राजापूर संघाचे कॅप्टन आलेत का? आयुष 11 राजापूर संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर अना स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना रिक्वेस्ट आहे आपण टॉस बॉक्स कडे या. चला तिसरा स्पेल घेऊन येतोय हर्षद असेल. आपल्याला पाहतोय राऊंड द विकेट गोलंदाजी ट्रॅकवरती आणि निश्चितच पहिला चेंडू ओव्हरहाईट कदाचित नो दिला जातोय. पंचांचा इशारा येतोय. तत्पूर्वी आपण पाहतोय एक सिंगल रन सुद्धा घेतली जाते. अर्थातच नो +1 म्हणजेच 2 धावा ऍड केल्या जातील. फ्रीडचा इशारा येतोय. फलंदाजाला सुवर्ण संधी असेल. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय तर कुणाल असतील अर्षदच्या विरोधात. अर्षदचं तिसरं स्पेल घेऊन आलाय आणि पहिलाच चेंडू अगदी आपण पाहतोय नोच्या स्वरूपात हाताळण्यात आला मैदानावरती. इथे मात्र फ्रीडची संधी असेल आणि पुन्हा एकदा पाहतोय उजव्या स्टंपच्या अगदी साईडने चेंडू हाताळण्यात येतोय वाईडच्या स्वरूपात. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव प्राप्त केली जाते, जोडली जाते धावफलकेवरती. बघा पहिला चेंडू नो आणि तदनंतर आपण पाहतोय वाईडचा हाताळण्यात आला. कुठेतरी दबाव आपल्याला पाहायला मिळतोय अर्षदेच्या बॉलिंगमध्ये, त्याच्या चेहऱ्यावरती. यावेळेस फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह करण्याचे हलक्यात प्रयत्न झाले. अलॉंग द कार्पेट दिशेला आपण चेंडू जातोय आणि निश्चितच चेंडू जात असताना सीमारेषा सुद्धा ओलांडतोय. पंचांचा इशारा येतोय चौकाराच्या स्वरूपात. या 4 धावा सुद्धा जोडल्या जाव्यात धावफलकावरती आणि 4 धावांनी पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावेल. 31 निश्चितच 31 धावा जोडल्या गेल्यात. या दोन्ही फलंदाजांवर फ्रीडचा चेंडू होता आणि चांगल्या प्रकारे खेळलाय कुणाल. कुणाल मात्र आपल्या संघासाठी चांगली खेळी सादर करतोय. आतापर्यंत जवळपास त्याच्या वैयक्तिक फलंदाजीमध्ये आक्रमकता अगदी 2 चौकार त्याने लगावलेत आणि पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट आपण पाहतोय. लॉंग ऑफच्या दिशा दाखवली गेली तोपर्यंत अगदी सहजरित्या सिंगल घेतली गेली या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. अर्षद कमबॅक करतोय. पहिले 2 चेंडू खराब हाताळण्यात आले, तदनंतर मात्र वापसी करतोय. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता, भिरकावून दिलाय. मिड विकेटच्या अगदी डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेषा ओलांडून. 6 धावांसाठी येतोय हा खणखणीत षटकार. या 6 धावांनी या 6 धावा जोडल्या गेल्यानंतर धावफलक आपण पाहायला गेलो या षटकाराने वाढती राहील, 38 धावांवरती जाऊन पोहोचेल. अर्षद याच्यावरती मात्र आता पूर्णपणे आपण दबावात गोलंदाजी हाताळतोय. कारण पहिलेच 2 चेंडू खराब आल्यानंतर मात्र कमबॅक केलं होतं, परंतु तदनंतर आपण पाहतोय एक मोठा फटका आला. तुषारने खेळला, त्याच्या विरोधात एक षटकार आला. तदनंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करावी लागेल अर्षद याला. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता, अक्षरशः खोदून काढले. तोपर्यंत अगदी सहजरित्या सिंगल धाव कंप्लीट केली जाते. स्ट्राईक मात्र रोटेट केली जाते दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. सिंगल डबल घेऊन स्ट्राईक रोटेट आणि धावमजल पुढे सरसवण्याचे सातत्याने प्रयत्न होत आहेत. यावेळेस स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय कुणाल अगदी हलक्या हाताने ड्राईव्ह करतोय, संयमितरित्या फलंदाजी करतोय आणि पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट ठेवतायत हे दोन्ही फलंदाज. बघा एक षटकार आला, परंतु तदनंतर मुभा होती मोठ्या फटक्यांची, परंतु लालच नाही केलाय आणि तदनंतर अगदी संयमितरित्या फलंदाजी केले. अर्षदच्या विरोधात कुणाल आणि तुषारने तिसरं षटक, तिसरा स्पेलचा खेळ संपुष्टात झालाय आणि 18 मध्ये जवळपास 40 धावा या धावफलकेवरती आल्यात, स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. 18 मध्ये 40 आल्यात. येणारा 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि या 6 मध्ये किती धावा लगावण्यात हे दोन्ही फलंदाज यशस्वी राहतील पाहूयात.
आराध्या आयन्स 11 आणि दक्ष 11 या दोन संघांमध्ये लढत आपण पाहतोय. कुणाल ऑन स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय दाखल झालाय. चौथा स्पेल घेऊन आलेत. बॉलर्स नेम विजेंद्र असतील आणि पहिलाच चेंडू अतिरिक्त धाव प्राप्त केली जाते वाईडच्या स्वरूपात. बघा 18 मध्ये 40 आल्यानंतर पुन्हा एकदा खराब चेंडू हाताळण्यात येतोय. आपल्याला धावा रोखायच्या आहेत. खरं तर कमीत कमी धावा देण्याचे प्रयत्न करावायचे आहेत प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात. पुन्हा एकदा त्याचीच पुनरावृत्ती होते. बॅक टू बॅक हा दुसरा वाईडच आपण पाहतोय. सलग 2 खराब चेंडू आपण त्यांच्याकडून हाताळण्यात येत असताना पाहतोय. बेचाळीस धावा या धावफलकीवरती जोडल्या गेल्यात. आतापर्यंत चांगली खेळी सादर करतायत हे दोन्ही फलंदाज तुषार असतील आणि त्याचप्रमाणे यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू भिरकावून दिलाय. नो असेल निश्चितच ओव्हर हाईट असते. वेस्ट साईड आपण पाहतोय षटकार येतोय 6 धावा आणि 1 आपण पाहतोय त्यावेळेस पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू फ्री हिट असेल यापुढील चेंडू. 6 धावा आल्या या चेंडूवरती. कुणालाच्या बॅटमधून निघाला होता हा षटकार. एक खणखणीत षटकार त्याने ठोकला गेला होता. बघा वीरेंद्र पहिलेच 2 चेंडू खराब हाताळण्यात आले. तदनंतर पुन्हा एकदा त्याचीच पुनरावृत्ती झाले. ओव्हरराईट नो दिला गेलाय पंचांच्या द्वारे आणि निश्चितच फ्री हिटची संधी इथे उपलब्ध झाले. कुणाला असतील स्ट्रायकिंग एंडवरती. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल वाईड पुन्हा एकदा टाकला जातोय. म्हणजेच ज्या ठिकाणी धावा रोखायच्या आहेत ना त्या ठिकाणी अगदी सहजरित्या प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यात वीरेंद्र मात्र अगदी सहजरित्या धावा देत चाललाय. खरं तर खराब दर्जाची गोलंदाजी तो हाताळतोय. कुणालाच्या विरोधात आपण पाहायला गेलो फ्री टचची संधी अजूनही असताना पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आपण पाहतोय. पूल करण्याचे प्रयत्न झाले. फाईनला खेळण्याचे प्रयत्न झालेत आणि निश्चितच या चेंडूवरती पुन्हा एकदा दणदणीत येतोय चौकार. 4 धावा आणि धावफलक जाऊन पुढे सरसावेल. कुणाल चांगली खेळी सादर करतोय. 53 धावांवरती जाऊन पोहोचले. ती धावमजल आतापर्यंत आपण पाहतोय. 4थं षटक चालू असताना खूप साऱ्या धावा इथे खर्चिक झाल्यात. या शेवटच्या षटकामध्ये 18 चेंडूमध्ये 40 धावा आल्या होत्या पहिल्याच 3 षटकामध्ये आणि तदनंतर आपण पाहतोय तर जवळपास 13 धावा आल्यात आतापर्यंत. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. फिरकावून देण्याचे प्रयत्न झाले. धावचीतची संधी इथं उपलब्ध झाले आणि निश्चितच धावचीत होतोय. कुणाल माघारी परततोय. श्री स्वामी समर्थ या संघाचे जे प्लेयर्स असतील आपण लवकर कॉम्बॉक्सच्या उजव्या बाजूला या. श्री स्वामी समर्थ 11 या संघाचे जे प्लेयर्स असतील यांना विनंती करूयात की आपण लवकर कॉम्बॉक्सच्या उजव्या बाजूला या. बघा दुसरी घेण्याचे प्रयत्न झाले कुणाल आणि तुषारद्वारे परंतु असफल राहिले. धावचीतची संधी उपलब्ध झाली आणि निश्चितच त्या संधीचं सोन्यात रूपांतर केलं गेलं. 54 धावा जोडल्या गेल्यात आतापर्यंत आल्या आहेत यशस्वीरित्या. यावेळेस फुलर लाईनचा चेंडू होता परंतु एसटीच्या अगदी डाव्या दिशेने चाललाय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये वाईडच्या स्वरूपात पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. खराब दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय वीरेंद्र यांच्या मार्फत आपण पाहतोय. या चालू असलेल्या सामन्यामध्ये 3ला 40 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपण पाहतोय या उर्वरित धावा या षटकामध्ये आल्यात. जवळपास फक्त 2 चेंडू इथे टाकण्यात आलेत वीरेंद्र यांच्या गोलंदाजीमध्ये. 4 चेंडूंचा खेळी ते शिल्लक असेल. 2 मध्ये जवळपास त्यांनी 15 धावा दिल्यात. बघा काय गोलंदाजी चालली आहे. यावेळेस निर्धाव चेंडू येतोय म्हणजे डॉट बॉलची सांगता होते. कमबॅक करावं लागेल मित्रा तुला. कारण ज्या ठिकाणी धावा रोखायच्या आहेत आणि या धावा रोखते वेळी तशा प्रकारची बॉलिंगसुद्धा आपल्याला हाताळण्याची गरज असेल आणि त्याच प्रकारची बॉलिंग आपल्याला सुद्धा करावी लागेल. आमचे परममित्र सिद्धेश दादा या ठिकाणी उपस्थित राहिले तर मी त्यांना शुभेच्छा देतो. यावेळेस आपण पाहतोय लेग स्क्वेअरच्या दिशेला चेंडूला दिशा दाखवली गेली. अर्थातच येतोय पुन्हा एकदा चौकार. 4 धावा.
बघा सर्वाधिक जाऊन स्कोर पोहोचलाय धावफलकेवरती, तो म्हणजेच आतापर्यंत 59 वरती जाऊन पोहोचलाय. खरं तर भैरवनाथ फायटर्स या संघाचा जो सर्वाधिक स्कोर होता तो कदाचित मोडीत काढण्यात येईल का पाहूया. यावेळेस पुन्हा एकदा वाईडची पुनरावृत्ती होतीये. वीरेंद्र 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 पुन्हा एकदा वाईड टाकतोय, म्हणजेच याच षटकामधील जवळपास हा 5वा वाईड असेल वीरेंद्र यांच्या गोलंदाजीमधला. तुषार ऑन स्ट्रायकिंग वरती पाहतोय. हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, भिरकावून दिलाय, पुन्हा एकदा येतोय हा खणखणीत आणि दमदार अगदी पॉवरफुल हिट, म्हणजेच षटकार 6 धावांसाठी. 66 धावा जोडल्या गेल्यात, म्हणजेच भैरवनाथ फायटर्सचा जो रेकॉर्ड होता तो मात्र इथे मोडीत काढण्यात आलाय. आराध्या अयांश 11 या संघाकडून पुन्हा एकदा भिरकावून लावलाय. फाईनच्या दिशेने चेंडू चाललाय आणि सीमा रेषा अगदी सहजरित्या ओलांडतोय. चौकाराने या षटकाची सांगता होते. बघा 3 षटकांमध्ये 40 धावा आल्या होत्या आणि तदनंतरच्या या शेवटच्या षटकामध्ये म्हणजे जवळपास 6 चेंडूमध्ये 30 धावा खर्चिक झाल्यात वीरेंद्र यांच्या गोलंदाजीमध्ये. खरं तर त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी अपेक्षित होती सर्व समर्थकांकडून. समर्थकांच्या वतीने वीरेंद्र याच्या गोलंदाजीमध्ये निश्चितच, परंतु त्या प्रकारे तो अवतरला नाहीये आणि निश्चितच खराब बॉल त्याने हाताळलेत आपल्या या बॉलिंगमध्ये. 4चा खेळ संपुष्टात आल्यात 70 धावा, अर्थातच 71 धावांचा पाठलाग करावा लागेल, तो म्हणजेच दक्ष 11 या संघाला. इनिंग ब्रेक घेतोय आपण थोडासा. अँड सेकंड विकेटचे मॅचेसचा अनाउन्समेंट करतोय. आजच्या दिवसातील बदल केलेला आहे. आजच्या दिवसातील फर्स्ट विकेट आणि सेकंड विकेट मध्ये चेंजेस असतील. कोणते संघ सेकंड विकेट वरती खेळतील आणि कोणते संघ फर्स्ट विकेट वरती खेळतील यांची आपण नोंद घ्या. अनर स्पोर्ट्स विरुद्ध आयुष 11 राजापूर ही मॅच सेकंड विकेट वरती होईल. ॲथलेटिक विजन स्पोर्ट्स आणि आयुष 11 ही मॅच पहिल्या विकेट वरती होईल. तृष्णा 11 विरुद्ध आध्या अंशिका वॉरियर्स सेकंड विकेट वरती मॅच होईल. रांगले फायनान्स ग्रुप्स वाराणसी 11 फर्स्ट विकेट वरती मॅच होईल. दुर्वा वॉरियर्स आणि भैरवनाथ फायटर्स ही सेकंड विकेट वरती मॅच होईल. मायरा 11 आणि विवांशी 11 ही फर्स्ट विकेट वरती मॅच होईल. आजच्या दिवसातील अशा प्रकारचं मॅचचं शेड्यूल असेल. डे 2 म्हणजेच ग्रँड फायनलचा दिवस. सांगितल्याप्रमाणे चेंजेस विकेट मध्ये केलेले आहेत. दी हेल्थ हिरोज बाय जिजा मेडिकल विरुद्ध स्वामी समर्थ 11 दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना आपण जर पाहिलं. दी वेल्थ हिरोज बाय जिजा मेडिकल या संघाने टॉस जिंकला. बॅटिंगचं डिसिजन घेतलंय. स्वामी समर्थ 11 संघ गोलंदाजी करताना दिसू शकेल.
चला आपण लवकरात लवकर मॅचकडे जाऊया, जिथे मॅच आपण बघूयात. एका बाजूला असेल दक्ष 11 आणि त्याचबरोबर आराध्या आयन्स 11. या दोन संघांमध्ये बिग बॅटल आहे. दोन्ही संघ अगदी बलाढ्य आपण बघतोय. जिथे जर पाहायला गेलं तर प्रथम फलंदाजी करत असताना आराध्या आयन्स 11 या संघाने एकंदरीत खूप साऱ्या धावा बनवल्या होत्या. 70 धावा बनवल्यात, म्हणजे या संपूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम आराध्या आयन्स 11 संघाच्या नावावरती नोंदवला जातोय. आणि काही जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी आपल्याला बघायला देखील मिळते. जिथे 70 धावांचा पाठलाग करत असताना सलामीवीर फलंदाज दक्ष 11 संघाकडून दीपक आणि त्यांचे साथीदार. बॅटर्सचं नाव सांगा. बॅटर्स नेम बॅटर्सचं नाव सांगा. राईटम ओव्हर द विकेट. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल. पहिलाच बॉल आहे ऑफ स्टंपच्या खूप बाहेर, उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल आहे. चेंडू चाललाय कव्हर पॉइंटला दणदण करत, परंतु जोपर्यंत चेंडूला पकडले जाईल, थ्रो केला जाईल, वेगानं 3 धावा कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. तर दोन्ही संघांमधलं जे पोटेन्शियल, आपला संघ सातत्यानं जर जिंकायचं असेल तर इथे प्रचंड मेहनत देखील करावी लागणार आहे. कारण का 70 धावांचा डोंगर पार करायचा आहे, नियोजन करावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला मोहिमेवरती एखाद्या जायचे ना, तेव्हा मात्र ते पहिल्यांदा त्यांचं 6 ते वर्षभर अगोदर नियोजन असायचं, मॅनेजमेंट असायचं. आणि त्यानंतर महाराजांनी 350 पेक्षा अधिक गड किल्ले जिंकले. त्याच्यासाठी व्यवस्थापन महाराज अगदी चांगल्या पद्धतीने करायचे. 4 धावा आपण बघतोय आणि महाराजांचा संघर्ष आपण पाहिला मित्रांनो. महाराजांच्या या ठिकाणी नियोजनामुळे महाराजांनी एवढ्या गड किल्ले देखील जिंकलेत. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एकंदरीत जबरदस्त क्रिकेट तुम्हाला देखील खेळावं लागेल. कारण का महान पुरुषांचा संघर्ष डोळ्याच्या समोर ठेवत असताना तुम्हाला अगदी क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. येणारा पुढचा बॉल, शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी, चेंडू फाईनला क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईनचा खेळाडून कोणती चूक केली नाहीये. फलंदाज बाद. संघ आता थोडस बायखुटवरती जाईल, कारण का इथे धावा करायच्या होत्या दक्ष 11 संघाला. 71चं टार्गेट ठेवलंय आणि पहिल्याच ओव्हर मध्ये मात्र विकेटचं पतन. महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय. आणि खरंच सुरेख असं या ठिकाणी सुरुवात गोलंदाजी करत असताना गोलंदाज रोशनच्या माध्यमातून दिली गेली आहे. कारण का 71 धावांचा डोंगर पार करायचा आहे आणि हा डोंगर पार करत असताना प्रचंड मेहनत, प्रचंड कष्ट आपण बघतोय घेताना प्रत्येक खेळाडू दिसलाय. आराध्या आणि आयन्स 11 संघाचे जे कॅप्टन्स म्हणजेच कुणाला सांगितलं टॉस जिंकून आम्ही बॅटिंग करतोय, कारण काही संपूर्ण विकेट आता बॅटिंग साठी पोषक बनले. धावांचा पाऊस आलाय. इथे ऑफ स्टंपच्या थोडस बाहेर बॉल होता, पुन्हा फ्रंट फूटचा वापर करत असताना खेळला गेलाय. 2 धावा तर वेगानं कंप्लीट होताना आपण बघतोय आणि 2च धावांवरती आता संतुष्ट देखील होत आहेत. आपण चला सर, विनंती आहे आपण लवकरात लवकर मॅचला सुरुवात करूया. ओपनिंग बॅटर्स चला लगेच. सेकंड विकेट ओपनिंग बॅटर्स, सेकंड विकेटचे ओपनिंग बॅटर्स आपण लवकरात लवकर मैदानाकडे जा. येस, पोहोचलेत. जर पाहायला गेलं तर मॅच मध्ये तुम्हाला सर्वांना घेऊन जावं लागेल. धावसंख्या 15 ला जाऊन पोहोचले. 15 धावा धावफलकावरती आहेत आणि पहिलं षटक इन प्रोग्रेसला आहे. षटकातील अजून देखील काही चेंडूंचा खेळ, म्हणजे एक शेवटचा चेंडू बाकी असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी भिरकावायचा आहे. बॅट बॉलचा संपर्क होणार नाही. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती आता मात्र जोडल्या गेल्यात. तुम्हाला 71चा पाठलाग करायचा आहे. म्हणजे अजून देखील जर पाहायला गेलं येणाऱ्या 18 बॉल मध्ये तुम्हाला 56 धावांची आवश्यकता आहे.
71चा पाठलाग 18ला 56 पाहिजेत. आपण पाहतोय तर खऱ्या अर्थानं या 18 मध्ये 56 बनू शकतील का? आपण पुन्हा एकदा जातोय मैदानावरती चालू असलेल्या सामन्याकडे. आराध्य आयन्स 11 विरुद्ध दक्ष 11. जवळपास 71 धावांचा टार्गेट सेट केला होता आणि 71 धावांचा टार्गेट चेस करताना जवळपास पहिल्या 2 विकेट माघारी परतल्यानंतर आपण पाहतोय 15 धावा आल्यात, 15 धावा जोडल्या गेल्यात आणि तदनंतर 56 धावांचा पाठलाग करते असताना आपण पाहतोय हे दुसरं षटक साहिलद्वारे हाताळण्यात येत आहे. ओव्हर द विकेट असेल, कोणती ट्रॅकवरती सज्ज होतील. पुन्हा एकदा जाऊया. यावेळेस हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, चेंडूला दिशा दाखवली गेली, चेंडू हवेत आहे परंतु तिकडे झेल टिपण्यात मात्र अपयशस्वी ठरतायत. तोपर्यंत अगदी सहजरित्या 2 कंप्लीट केले जात आहेत आणि या 2 धाव्यांनी पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावेल. 17 आलेत आतापर्यंत. दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवरती आघात करण्यात आले, प्रहार करण्यात आले परंतु 2 गृहीत गेलेला 2 आपण ऍड केल्या जातात धावफलकेवरती. 71 धावांचा जवळपास डोंगर आडवा करायचा आहे, तो म्हणजेच या 2 फलंदाजांना 2 विकेट माघारी परतल्यानंतर यावेळेस आपण पाहतोय लिडिंग एज घेतली जाते. थर्डमॅनच्या दिशेला चेंडू चाललाय अलाउंग द कार्पेट आणि निश्चितच चौकार येतोय. पुन्हा एकदा 4 धावा वजा केल्या जातील 71 धाव्यांमधून आणि निश्चितच धावफलकेवरती जोडल्या सुद्धा जातील. धावफलक आपण पाहतोय तर एकंदरीत 21 या धावांवरती जाऊन पोहोचलाय. 21 धावा जोडल्या गेल्यात या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. 71 धावांचा पाठलाग करत असताना 21 धावा यशस्वीरित्या जोडल्या जात आहेत. आता मात्र फक्त आवश्यकता असेल ती मात्र 50 धावांची. 50 धावांचं टार्गेट चेस करावं लागेल. येणाऱ्या काही चेंडूंमध्ये उर्वरित बॉल्समध्ये घणाघाती प्रहार करावे लागतील कारण 50 धावा लगावायच्या आहेत. यावेळेस शॉर्ट लेनचा चेंडू होता, बॅटचा आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू टाकण्यात येतोय साहिलद्वारे. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या, तदनंतर एक मोठा फटका त्यांच्या विरोधात खेळण्यात आला 4 धावांसाठी आणि तदनंतर मात्र वापसी करतोय साहिल. 71 धावा रोखायच्या आहेत आणि त्यासुद्धा आपण पाहायला गेलो प्रतिस्पर्धी संघाला या 71 धावा लगावायच्या आहेत. जर विजय प्राप्त करायचा असेल तर पुन्हा एकदा त्याच प्रकारची पुनरावृत्ती होते. चेंडू खाली बसतोय, पुन्हा एकदा बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये आणि बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल येतोय. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रातील पुन्हा एकदा रखरखत ऊन वाढत असताना हा चालू असलेला सामना आपण पाहतोय. आराध्य आयन्स 11 आणि विरुद्ध दक्ष 11 या 2 संघांमधील ही लढत पाहतोय. साहिल चांगली गोलंदाजी करतोय, चांगल्या प्रकारचं क्रिकेट साहिलद्वारे पाहायला मिळतंय. यावेळेस अलॉंग द कार्पेट अलॉंग द लाईन खेळण्याचे प्रयत्न झाले, क्रॉस लाईन खेळण्याचे प्रयत्न झाले आडव्या बॅटने, तोपर्यंत अगदी सहजरित्या सिंगल घेतली. दुसरीचे प्रयत्न सुद्धा होत आहेत. धावची संधी आपण निश्चितच इथे प्राप्त होते परंतु निश्चितच दुहेरी धावा कंप्लीट केल्या जात आहेत या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. पॉपिंग क्रीजमध्ये निश्चितच फलंदाज होता तो कुठेतरी यशस्वीरित्या पोहोचला गेलाय आणि यामुळेच धावची संधी होती ती कुठेतरी हुकली जाते. साहिल चांगली गोलंदाजी हाताळतोय. आपल्या षटकामध्ये जवळपास आतापर्यंत त्याने फक्त 8 धावा या मोजल्या गेल्यात, खर्चिक केल्यात. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलनी आपण पाहतोय पहिल्या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल, क्षमा असावी. डॉट बॉलनी षटक संपुष्टात होतोय. 12 षटकांचा खेळ 12 चेंडूंचा खेळ इथे संपुष्टात होतोय आणि 12 चेंडूंमध्ये जवळपास 23 धावा या जोडल्या जात आहेत धावफलकेवरती.
71 धावांचा डोंगर पार करावायचा आहे. विजयी निश्चित करावायचा असेल. आराध्या 80 या संघाच्या विरोधात खेळत असताना दक्ष 11 संघाला तर निश्चितच तशाच प्रकारची बॅटिंग आपल्याला करावी लागेल. तशाच प्रकारची ताबडतोड आणि गोलंदाजीच्या विरोधात अक्षरशः तोडक भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. खरं तर 12 चेंडूंचा खेळ इथे संपुष्टात झालाय. 2 षटक संपुष्टात आल्यानंतर फक्त आणि फक्त 23 धावा जोडल्या गेल्या धावफलकीवरती. यावेळेस कुणालवरती जबाबदारी दिली जाते. गोलंदाजी ट्रॅकवरती कुणाल येतोय. लोअर फुलटॉसचा चेंडू होता. लॉंगॉनच्या दिशेला दिशा दाखवली गेली आहे. तोपर्यंत सिंगल रन कंप्लीट केली जाते या दोन्ही फलंदाजांमार्फत. आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी पुरस्कृत दापोली क्रिकेट कमिटी आयोजित हॅलो एक महत्वाची सूचना आहे. सर्व खेळूंना एक सूचना असेल. MH03 DB7690 गाडी नंबर MH03 DB7690 या गाडीची चावी आमच्याकडे आहे. कोणाची असेल लगेचच आपण कॉम्बॉक्सकडे या आणि आपली चावी घेऊन जायची आहे. कारण का ज्यांनी आमच्याकडे या कमिटीकडे चावी दिले ते इथे आता इथून जाणार आहेत. त्यामुळे आपण लवकरात लवकर आपल्या गाडीची जर चावी असेल तर आपण आपली जी चावी आहे कॉमेंट्री बॉक्समधून कलेक्ट करायची आहे. MH03 DB7690 MH03 DB7690 या नंबरची गाडी आहे. आपण आपली गाडीची चावी आहे लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा केलेली आहे. आपण चावी घेऊन जा. बघा तिसरी विकेट माघारी परतल्यानंतर यावेळेस नवोदित फलंदाज दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडवरती आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न झाले. तोपर्यंत आपण पाहतोय स्क्वेअर लेगवरती क्षेत्ररक्षक तैनात असताना इथे मात्र सिंगल कंप्लीट केली जाते सहजरित्या. 24 धावा आल्यात आतापर्यंत. 71 धावांचा पाठलाग करत असताना कुणालच्या विरोधात तिसरा स्पेल तो हाताळतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव दिल्यानंतर पुन्हा एकदा विकेट प्राप्त केली आहे आणि तदनंतरचा पुन्हा एकदा आपण पाहतोय अतिशय खोलात टाकलेला हा चेंडू होता. लॉंग स्लॉटमध्ये हा चेंडू चाललाय. सीमारेषा ओलांडतोय आणि येत आहेत पुन्हा एकदा. क्षमा असावी. यष्टीला स्पर्श करतोय चेंडू आणि यामुळेच कदाचित त्रिफलाचित होतोय. माघारी परततोय. संघाला लागलेला हा चौथा धक्का असेल. चौथा फलंदाज माघारी परतलाय. आता मात्र सर्वस्वीची जबाबदारी असेल ना ती 5व्या आणि 6व्या क्रमांकाच्या या फलंदाजांवरती असेल. कारण 71 धावा चेस करत असताना फक्त आणि फक्त आल्यात त्या 24 धावा आतापर्यंत. तिसरं षटक चालू असताना कुणाला मात्र चांगलं गोलंदाजी करतोय. फलंदाजी करत असताना कुणालने अतिशय आपण पाहायला गेलो तर षटकारांची आतिषबाजी षटकार ठोकले होते. चौकार ठोकले होते. चांगल्या धावा उभा केल्या होत्या आपल्या बॅटिंगमध्ये. तदनंतर तो गोलंदाजी करण्यासाठी आला आणि निश्चितच गोलंदाजीमध्ये सुद्धा 2 विकेट प्राप्त करतोय. आतापर्यंत टाकलेले त्याने चेंडूवरती 2 चेंडूंचा खेळ ते शिल्लक असेल या षटकातील. यष्टीच्या मागे चाललाय बॉल आणि तोपर्यंत अगदी सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत धाव फलक जाऊन थेट पोहोचेल ती मात्र 26 धावांवरती. 71 धावांचा टार्गेट चेस करत असताना 26 धावा फक्त आल्यात या 3 षटकांमध्ये. 18 चेंडूंचा निश्चितच खेळ संपुष्टात होण्यासाठी फक्त आणि फक्त शेवटचा हा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. कुणालच्या विरोधात यावरती पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू खोलता टाकण्याचा चेंडू होता. टाकला गेला होता. ऑन साईडच्या दिशेला दिशा दाखवली गेली होती. सिंगल कंप्लीट केली. तदनंतर आपण पाहतोय दुसऱ्या धावेचे प्रयत्न झाले. धावचीची संधी होती आणि निश्चितच धाववाद होतोय. फलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय तर सलग माघारी परत आहेत. हे सगळे फलंदाज येत आहेत, हजेरी लावत आहेत आणि हजेरी लावून सातत्याने माघारी परतले जात आहेत. अपेक्षित अशी बॅटिंग त्यांच्याद्वारे केली जात नाही त्यांच्याकडून. निश्चितच 3 षटकांचा खेळ संपुष्टात
18 मध्ये जवळपास आल्यात 27 धावा. बघा 3चा खेळ संपुष्ट झाल्यानंतर फक्त आणि फक्त 27 धावा या जोडल्या जात आहेत. दक्ष इलेव्हन या संघाकडून या फलंदाजांकडून आता मात्र 6 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता असेल. 71 धावांचा पाठलाग करत असताना 6 मध्ये 44 धावांची आवश्यकता असेल. आपण सेकंड विकेटवरती तो सामना चाललाय. .21 21 धावा आल्यात. आपण सेकंड विकेट्सवरती चालू असलेल्या सामन्याचे इनपुट देतोय. आतापर्यंत 21 धावा आल्यात. त्यानंतर जाऊया पुन्हा एकदा मुख्य विकेटवरती, मेन विकेटवरती चालू असलेला सामना आपण पाहतोय आणि विकेटचं पतन इथे निश्चितच होतोय. दक्ष इलेव्हन आपण संघाकडे जर पाहायला गेलो तर चांगले खेळाडू होते, चांगले फलंदाज होते, परंतु त्या फलंदाजांकडून पाहिजे तितकी कामगिरी होत नाहीये. अपेक्षेप्रमाणे निश्चितच त्यांच्याकडून कामगिरी होत नाही, बॅटिंग होत नाही, खेळी होत नाहीये. 71 धावांचा पाठलाग करत असताना जवळपास 5 खेळाडू माघारी परतलेत. आता मात्र आपण पाहतोय 28 धावांवरती धाव फलक जाऊन थेट पोहोचलेले असताना हा पुन्हा एकदा सिंगल रन घेतली जाते. यावेळेस साफ ट्रॅकरचा चेंडू अगदी कव्हरच्या दिशेला दिशा दाखवली गेली आहे. सिंगल रन घेतला गेलाय. चेंडू चाललाय सीमारेषेकडे. थांबवलं जाईल का, रोखले जाईल का? आणि निश्चितच रोखले जाते, परंतु तत्पूर्वी 3 धावा निश्चितच कंप्लीट होत आहेत या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. पंचांचा नोचा इशारा येतोय. फ्री हिट असेल या चेंडूवरती. नो प्लस 3 अशा टोटल 4 धावा ऍड केल्या जात आहेत. फ्री हिटची संधी उपलब्ध झाली आहे. जी बॉलिंगची स्टाईल होती, ॲक्शन होती, ती मात्र फेअर नसल्यामुळे इथे कुठेतरी थांबवण्यात आले. गोलंदाजाला ओव्हर चेंज करण्यात दिले. यावेळेस खोलात टाकलेला चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू येतोय. खरं तर औपचारिकता फक्त शिल्लक असेल या सामन्यामधील. दक्ष इलेव्हन आणि आराध्या आयश इलेव्हन या दोन संघांमध्ये ही लढत आपण पाहतोय. 71 धावांचं मोठं टार्गेट सेट केल्यानंतर मात्र मानसिकरित्या मनाने हरल्यानंतर दक्ष इलेव्हन मात्र संघ पूर्णपणे खचून चाललाय. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यातील. कॉट बिहाइंड द विकेट यष्टीरक्षक झेल टिपतायत आणि अशा रीतीने आपण पाहतोय जवळपास आराध्या आयश इलेव्हन या संघाने या सामन्यातील जवळपास बाजी मारली आहे. फक्त औपचारिकता शिल्लक असेल या चालू असलेल्या सामन्यामधील. कदाचित हा येणारा हे शेवटचे अजूनही 2 बॉल शिल्लक असतील आणि आपण पाहतोय 33 धावा आतापर्यंत जोडल्याच गेल्यात. यावेळेस पुन्हा एकदा खुला टाकलेला फुलर लेनचा चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशा दाखवली गेली. सिंगल घेतली गेली आहे. स्ट्राईक मात्र रोटेट होतोय आणि शेवटचा चेंडू फक्त असेल या सामन्यातील.
शेवटचा चेंडू आपण पाहतोय, स्ट्रेट ड्राईव्ह पाहतोय, परंतु ज्या धावांचा पाठलाग करावायचा होता त्या धावांचा पाठलाग करत असताना निश्चितच अपयशस्वी ठरतोय दक्ष इलेव्हन संघ. आराध्या अयंश इलेव्हन हा संघ मात्र या ठिकाणी बाजी मारतोय. मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो अयंश आराध्या इलेव्हन या संघाचे. खरं तर आपण पाहिलं गेलो दक्ष इलेव्हन संघाच्या विरोधात तुषार आणि कुणाल यांनी मात्र ताबडतोड बल्लेबाजी केली. म्हणजे अतिशय गोलंदाजीच्या विरोधात फलंदाजी करत असताना अक्षरशः तोडलंय गोलंदाजांना आणि निश्चितच या विजयामध्ये त्यांचा मुख्य हातभार